सुरेश कांबळे. मी राहणार अनपायत आहे. या प्लॉट मध्ये तुम्ही किती माल काढणार आहे? आज 5,000 पाठवायचं आहे आपल्याला. 5,000 ही मागणी आहे मोरून. ह्याच्यात किती व्हरायटीज येते त्या? ह्याच्यात भरपूर व्हरायटी आहेत. गोल्डन मध्ये ते म्हणजे असं कधी झालंय की तुम्हाला ह्याच्यात घेतलंय तुम्ही आणि लॉस पण झालाय? कधी कधी लॉस होतो, कधी कधी प्रॉफिट आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आहे मेथीच्या प्लॉटवर. इथं निमसोडला आलो आहे. इथं 1.5 एकरचा मेथीचा प्लॉट आहे. तर हे मेथी एक नंबर आले. जरा दाव मेथी कशी आहे ती जरा बघा. अशी एक नंबरची मेथी आहे. तर ही आपल्याला कळाल्यानंतर तर आपण इथं मेथीच्या प्लॉटवर पोहोचलो आहे. त्या साईडला जाऊ. त्या साईडला तिकडे मेथी काढायचं काढायचं चालू आहे. तर आपण त्याची गाठ पण घेणार आहे. सूरज व्यापारी म्हणून आहेत. तर त्यांनी किती रुपयाला घेतली मेथी आणि यासाठी किती खर्च आला असेल ही पण आपण बघणार आहे त्याच्यात. तर मित्रांनो, आपण व्यापारी जवळ आलो आहे. तर त्यांचा आपण परिचय विचारूया. तर तुमचा परिचय सांगा. माझं नाव सुरेश कांबळे. मी राहणार अनपायत आहे. अच्छा, आणि ही तुम्ही कधीपासून करताय? आपण 6 वर्ष झाले ह्या व्यवसायामध्ये. अच्छा, फक्त मेथीच करताय का अजून बाकीच्या पण गोष्टी मेथी करताय? मेथी कोथिंबीर फक्त भाजीपाल्याचा आपण व्यापारी आहे. म्हणजे फक्त भाजीपाला, शापू, मेथी, पालक भाज्या हे सगळ्या? भाजीपाला सगळं आपण केलेलं आहे. अच्छा, पालक भाज्या सगळ्या खरेदी करताय म्हणजे. तर हा प्लॉट तुम्ही असा म्हणजे पेंडीवर घेतलाय का पूर्ण नाही, हा 1.5 एकरचा प्लॉट आपण असा कुदळा घेतलाय. म्हणजे उक्ता घेतलाय एकदम? सांगू शकता कितीला घेतलाय हा प्लॉट? हा आपण सगळा प्लॉट 1,00,000 रुपयाला घेतलेला आहे 1.5 एकरचा. म्हणजे 1.5 एकरचा 1 लाख रुपयाला. साधारण किती निघाली एक पेंडी? सर्वसाधारण 10,000 ते 11,000 ही पेंडी ह्या प्लॉट मध्ये निघू शकते. तर ही व्हरायटी कुठली आहे आता आपल्या ह्याची? ही मेथी आहे ती आपण डबल डिपकची आहे. ही 30 दिवसात येते. आज याला 25 दिवस झालेत. आपण काढायला सुरुवात केलेली आहे आज. म्हणजे 25 दिवसातच काढायला चालू केले तुम्ही? 25 दिवसातच काढायला चालू. 30 दिवस पण पूर्ण झालं नाही तर म्हणा की. नाही आणि हे नंबर 1 क्वालिटीचा माल आहे का कसा आहे? म्हणजे हा यात एक पण नंबर असतील का? हा एक नंबर क्वालिटीचा माल आहे. आता पूर्णपणे काढायला बनलेला आहे माल. तर आपल्या ह्याच्यात किती व्हरायटीज येते त्या? ह्याच्यात भरपूर व्हरायटी आहेत. गोल्डन मध्ये येते, डबल दीपक, पुन्हा हनुमान, आणि आता एक नवीन व्हरायटी आली टिकटॉक मध्ये एक येते. म्हणजे 4-5 व्हरायटी आहेत. 4-5 म्हणजे व्हरायटी. याची टॉप मधली व्हरायटी कुठली ओळख आहे? आणि त्यात मध्ये अजून एक व्हरायटी आली की अशोका म्हणून एक येते. ती पण व्हरायटी सगळ्यात उत्तम आहे. पण आता आपल्या इकडं डबल दीपक आणि डॉलर म्हणून फक्त चालते. अच्छा, अशोका ही कोथमीर मध्ये पण येते ना? हा कोथमीर मध्ये पण व्हरायटी. म्हणजे आता ही आहे ती डबल दीपक आहे. म्हणजे ही हा. टॉपचीच आहे. गोल्डन आणि कुठली म्हणला? गोल्डन, डबल दीपक आणि टिकटॉक मध्ये एक येते. ती एक व्हरायटी चांगली आहे. अच्छा, आपल्याकडे या सगळ्यात 3 व्हरायटी चांगल्या आहेत. चालतात. हा आता तुम्ही हा प्लॉट घेतलाय, तर ह्या प्लॉट साठी कसा खर्च आहे? म्हणजे काय काढायचा खर्च कसा आहे? आपण हा प्लॉट आपल्याकडे बायका आहेत ना, त्या रुपयाला पिंडी घेतात काढायला. म्हणजे एका पिंडीला 1 रुपया घेते. एका पिंडीला 1 रुपया घेतात. आज किती बायका आहेत सगळ्या? आज आपल्याकडे 10 वर्कर आहेत सगळे. आणि पिंडीची साईज कशी असते काय? चला आपण आता प्रत्यक्षात तुम्हाला दाखवतो पिंडीची साईज कशी आहे. ही आपली अशी व्हरायटी असते. पिंडीचा असा बांधा आपला असा असतो. तर अशा प्रकारे ही पिंडी असते. अच्छा, ह्या पिंडीला ना 1 रुपयाला 1 पिंडी एक आहे. पिंडी असते. म्हणजे आता आजच्या दिवसात 5,000 काढणार. 5,000 10 बायका इथे म्हटल्यावर 5,000 काढणार म्हणजे एक बाईक म्हणजे 500च्या हिशोबाने काढणार. का प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असते त्या? तसं काय नाही, तसं काय नाही. जास्त ज्यांच्या जास्त हाताचे तसे त्या पद्धतीने काढणार. ती बाई जेवढं काढल त्या तेवढं. त्या हिशोबाने त्यांना फक्त पेंड्या हिशोब आहे त्यांचा. 1 रुपयाला 1 पेंडी. अच्छा, आता तुम्ही जी गाडी भरताय त्यात किती गाड्या, आजच्या किती गाड्या आहेत? आज एकच गाडी आहे. आज एकच गाडी जोडणार आहे. तर आज या प्लॉट मध्ये तुम्ही किती माल काढणार आहे? आज 5,000 पाठवायचं आहे आपल्याला. 5,000 ही मागणी आहे मोरून. 5,000 माल पाठवायचा आपल्याला. आजच्या दिवसात पूर्ण 5,000 काढणार. 5,000. आणि हा पाठवणार कुठं? आज मुंबईची भरते, आज मुंबईला पाठवायचं आहे. म्हणजे आज मुंबईला पाठवणार आहे. म्हणजे बाकीच्या टायमिंगला असं कुठं कुठं पाठवता तुम्ही? आपण कराड, सातारा, उंब्रज असे लोकल मार्केटला पाठवतो. ज्यावेळेस दर नसतो त्यावेळेस. अच्छा, म्हणजे दर नसला की लोकलला लोकलला. पण पाठवता आणि मार्केटला पण. म्हणजे आजचा जाणार आहे तो मार्केटला जाणार आहे. मार्केटला. मुंबई मार्केटला. मुंबई मार्केटला. आता तुम्ही म्हणताय की मुंबई मार्केटला घालवताय. तर मुंबई मार्केटची म्हणजे मार्केट रेंज काय आहे आता? तसं मालाची आवक बघून मार्केट ठरतंय. जर समजा माल जर जास्त आला मार्केटला तर मार्केटची किंमत कमी होऊ शकते, आणि माल जर कमी प्रमाणात आला तर मार्केट वाढू शकते. अच्छा, म्हणजे तसं तुम्हाला आपण पण- डिक्लेअर काय सांगू शकत नाही की तुम्हाला पण किती. माहित नाही की काय रेंज आहे? नाही सांगू शकत. अच्छा. लक बॅड लक राहू शकते ना आपलं. म्हणजे असं कधी झालंय की तुम्हाला ह्याच्यात घेतलंय तुम्ही आणि लॉस पण झालाय? कधी कधी लॉस होतो, कधी कधी प्रॉफिट आहे.
प्रॉफिट लॉस होत 100% नंदा शेवटी प्रॉफिटच आहे असं नाही. म्हणजे कुठल्या पण क्षेत्रात गेलं की प्रॉफिट लॉस हा आहे. 100% तसा शेतकऱ्याला पण कधी कधी लॉस होतो, तसा व्यापाऱ्याला पण लॉस. 100% माल जर खराब झाला किंवा काय झालं तर लॉसच आहे ना. अच्छा, असं काही होते का? म्हणजे समजा आता माल मुंबईला पाठवलाय तर जास्त माल खराब झालाय का? खराब म्हणजे कसं, समजा सुकला तर मालाच्या आवक ही म्हणजे मार्जिन कमी येते ना, मोर माल व्यापारी घेऊ शकत नाही. दर उतारते. दर उतारते. बाकी अजून शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही नाही, जिकडं म्हणजे ज्या ठिकाणी जास्त म्हणजे मालाची आवक आहे किंवा कमी आहे, तिथला माल जर आपल्याला भेटला म्हणजे तर आपण एक्सपोर्ट करू शकतो, त्यांना चांगला भाव देऊ शकतो, आपण चांगल्या दरात त्यांचा माल घेऊ शकतो. मालाची क्वालिटी बघून आपण दर त्यांना देऊ शकतो. मार्केटच्या रेंजनुसार आपण शेतकऱ्यांना पैसे देण्याचं काम करतो. म्हणजे प्लॉट विकत घेतो, लय आपण मार्जिन घेत नाही, लयतलं ₹1 ₹2 आपण मार्जिन ठेवून माल खरेदी करतोय. बरोबर. जास्त पण आपलं असं पैसे आपल्याला नाही कमवायचं नाही असं. आधी माझं महत्वाचं आहे की आधी शेतकरी जपला पाहिजे, नंतर आपण. मित्रांनो, जर तुम्हाला पण जर समजा मेथीची भाजी किंवा कोथिंबीर, पालक अशा कोणत्याही भाजी केली असेल आणि जाग्यावर तुम्हाला जर द्यायचा असेल तर त्याचा नंबर मी खाली दिलेला आहे स्क्रीनवर, तर तो तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.